भारत सरकारने 2025 मध्ये वेगवेगळे ऑपरेशन्स राबवले होते। त्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारू शकतात। तुम्ही बघू शकतात की ऑपरेशन सिंदूर, पहलगाममध्ये जो काही आतंकवादी हल्ला झाला होता त्याचा विरोध म्हणून आपण पाकिस्तानात घुसून जे आतंकवादी ठिकाणे आहेत ते उद्ध्वस्त केले होते, ते होतं ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत। त्यानंतर ऑपरेशन ब्रह्मदेश म्हणजेच आजचा म्यानमार, तर इथे भूकंपग्रस्तांना भारत सरकारने मदत केली होती, तर ते आपण ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत केली होती। त्यानंतर ऑपरेशन संकल्प, तर लक्षात घ्या छत्तीसगडमध्ये जो काही नक्षलवादी कारवाया होता त्या कारवायांना आपण रोखण्यासाठी आणि नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी छत्तीसगडमध्ये ऑपरेशन संकल्प राबवलं होतं। त्यानंतर ऑपरेशन किलर, तर जम्मू काश्मीरमध्ये शोपिया नावाचं एक जागा आहे, तिथे आतंकवादी कारवाया रोखण्यासाठी ऑपरेशन किलर भारत सरकारने आणि त्यांच्या फोर्सेसने केलं होतं। त्यानंतर ब्लॅक फॉरेस्ट, तर लक्षात घ्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेश याच्या बॉर्डरवर जो काही जंगलचा भाग आहे तिथल्या नक्षलवादी कारवायांना रोखण्यासाठी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट भारत सरकारने लॉन्च केलं होतं। त्यानंतर ऑपरेशन हॉक, तर सीबीआयने, लक्षात घ्या सीबीआयने बाल यौन शोषण रोखण्यासाठी ऑपरेशन हॉक च्या अंतर्गत कारवाया केल्या होत्या। तर अशा प्रकारचे ऑपरेशन्स आपल्याला विचारू